नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जी काही कोपऱ्यापर्यंत बाही असते तिला छान अशी पफ स्लीव्सची डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर बाहीची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। तर बाहीच्या किंवा मग जो काही काट आहे त्याच्या उंचीनुसार तुम्ही हा कपडा मोजून घ्यायचा आहे। तर माझा जे काही बाहीची उंची आहे त्या मापानुसार मी काट मोजून घेतला आणि एक्स्ट्राचा कपडा मोजून घेतला। तर त्याची रुंदी 17 इंच आहे। तर तुम्ही तुमच्याकडे जर कपडा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही 17 किंवा मग कमी घेतला तरी सुद्धा चालेल। तर जितका जास्त घेतला तितक्या जास्त प्लेटा पडतील दोघही बाजूंना। तर अशा पद्धतीने डबल फोल्ड केला आणि एका बाजूला 5 इंच आणि दुसऱ्या बाजूला 5 इंच अशा पद्धतीने हे अंतर मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर डिझाइन बरोबर उलट-सुलट बाजूनी बरोबर चेक करून घ्यायची आहे। आणि मग अशा पद्धतीने छोट्या-छोट्या एकदम दाट अशा प्लेटा मारून घ्यायच्या आहेत। तर खूपच लहान 5 इंचाच्या अशा दाट प्लेटा मारून घ्यायच्या आणि दोघही बाजूंना बाहीचं नंतर माप ठेवून आणि चेक करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने अगदी दाट अशा प्लेटा मारून घेतल्या। प्लेटांची दिशा ही शोल्डरच्या पुढच्या बाजूला येईल हे लक्षात ठेवत दोघही बाह्याबरोबर आपल्याला चेक करत आणि मगच प्लेटा द्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने प्लेटा देऊन घेतल्या आणि इकडच्या बाजूला बरोबर अंतर चेक करून घेतलं। त्याच्यानंतर मग मी हे दोघही बाजूंना थोड्या 1-2 प्लेटा ओपन केल्या आणि 6 इंच इतकं अंतर करून घेतलं 5च्या ऐवजी। त्याच्यानंतर इथं आपल्याला विरुद्ध दिशेने प्लेटांची दिशा घ्यायची आहे। तर बघू शकतात मी प्लेटांची दिशा ही बरोबर विरुद्ध दिशेने घेतलेली आहे आणि मग ज्या काही वरच्या बाजूला घेतल्या सेम त्याच पद्धतीने अगदी 5 इंचाच्या छोट्या-छोट्या अगदी दाट अशा प्लेटा मारून घेत आहे आणि पूर्ण अशा पद्धतीने प्लेटा मारून घेतल्या आणि दोघही बाजूंना जे काही अंतर आहे ते मोजून चेक करून घेतलं। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि त्याच्यानंतर मग जो काही काट आहे तर तो आपल्याला बरोबर इथं चेक करून घ्यायचा। तर बघू शकतात हा मी जो काही काट घेतलेला आहे त्याचा मध्य सेंटर काढून आणि तो बरोबर दोघही बाह्यांसाठी वेगवेगळा करून घेतला। त्याच्यानंतर मग त्याची सुद्धा उलट-सुलट बाजू चेक करून आणि बरोबर आपल्याला जी काही आपण प्लेटा मारून घेतलेल्या आहेत तो पार्ट बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि बरोबर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर जे काही आपण प्लेटा मारून घेतलेल्या आहेत तर त्या आपण नंतर ओपन करू शकतो। याच्यासाठी मग आपण खालच्या बाजूला लक्ष एकसारखं मार्जिन पकडत आणि सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची। तर बघू शकतात सरळ रेषेत शिलाई करून घेतली आणि स्टिच ओपनरच्या सहाय्याने जेव्हा मी प्लेटा मारून घेतल्या तर ती काही ओपन करून घेतलं आणि अशा पद्धतीने तर मी एकसारखी शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग दुसऱ्या पार्टला सुद्धा सेम त्याच पद्धतीने दोघही बाजूंना 6-6 इंच अंतर हे मी बरोबर आखून घेतलं। दोघही बाहींचं हे मी बरोबर चेक करून घेतलं। तर दुसऱ्या बाहीचं सुद्धा शोल्डर कडच्या बाजूला प्लेटांची दिशा येईल हे लक्षात ठेवत मी दोघही बाह्या समोरासमोर ठेवून आणि चेक करून घेतल्या आणि मग जे काही अंतर मोजून आणि बरोबर मग त्या दिशेने मी त्या प्लेटांची पुढच्या दिशेला येईल हे लक्षात ठेवत मी बरोबर प्लेटा मारून घेत आहे। तर एका बाजूला मारून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी मारून घेतल्या। तर आपण जेव्हा बाहीच्या प्लेटा मारत असतो तेव्हा दोघही बाह्या आपल्याला बरोबर समोरासमोर ठेवून आणि चेक करून घेत जायच्या आहेत जेणेकरून आपल्या लक्षात येईल। कारण एकाच बाजूच्या बाह्यांची प्लेटांची दिशा एकाच बाजूला होणार नाही किंवा डिझाइन ही खालीवरती होणार नाही। त्याच्यानंतर हा सुद्धा काट आपल्याला बरोबर अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मग मी शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर जो काही बाहीचा अस्तर आहे तो समोरासमोर आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचा आणि पुढच्या बाजूला जो काही खोलगट भाग आहे त्याच दिशेला प्लेटांचं तोंड येईल हे लक्षात ठेवायचं आणि बरोबर दोघही अस्तरवरती दोघही बाह्या बरोबर सेम त्या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि वेगवेगळ्या करून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग बघू शकतात मी बरोबर अशा पद्धतीने जे काही प्लेटा आहेत त्यांचा मध्य सेंटर काढून घेत आहे आणि मग अस्तरवरती आपल्याला बाही जोडायची आहे जेणेकरून ज्या काही प्लेटा आहेत त्या शोल्डरच्या मागे पुढे होऊ नये याच्यासाठी बरोबर मध्य सेंटर काढून घेतला आणि जो काही मध्य सेंटर काढून घेतलेला आहे चेक करून झाल्यानंतर मग खालच्या बाजूला आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। बघू शकतात ती आपल्याला अस्तरच्या बाजूने उलट्या दिशेने ठेवून आणि खालच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची।
बरोबर मध्य सेंटरवरती ठेवून मी ते चेक करून घेतलं आणि मग खालच्या बाजूला सरळ रेषेत शिलाई करून आणि आपल्याला लगेचच फोल्ड करून त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची। दाब शिलाई देत असताना अस्तर बरोबर एकसारख्या मापात हाताने बरोबर करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो काही आपण काठ जोडून घेतलेला आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर शिलाई बरोबर खालच्या बाजूला करून घेतली आणि वरच्या बाजूला मी वरून लगेचच दाब शिलाई देऊन घेतली। तर बघू शकतात खालच्या बाजूला चुन्या घोळ येणार नाही ही काळजी घेत बरोबर काठ आपल्याला सरळ करायचा आहे। एक हात ठेवत आणि बरोबर मी दाब शिलाई देऊन घेतली। खालचा जो काही शिलाईचा गोट आहे त्याच्यावरती बरोबर आपल्याला शिलाई मारायची आहे आणि खालच्या बाजूला चेक सुद्धा करून घेत जायचं आहे। त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला ज्या काही प्लेटा आहेत त्यांचा बरोबर मध्य सेंटर आपण जिथं खडूने आखून घेतलेला आहे तर तो मध्य सेंटर बरोबर आपल्याला हाताने मागे पुढे करून घ्यायचा आहे आणि बरोबर परफेक्ट त्याच मध्य सेंटरवरती सुरुवातीला आपल्याला तिथूनच आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे। तर मध्य सेंटर पासून मी बरोबर शिलाई करून घेत आहे आणि जी काही प्लेटांची दिशा आहे ही चुकणार नाही किंवा मग ते बरोबर मी खालच्या बाजूला अस्तर बरोबर चुन्या घोळ येणार नाही ही काळजी घेत एक हात ठेवत आणि शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला जो काही पुढच्या बाजूला आपण खोलगट भाग असतो तर तिथं ह्या चुन्या येणारच तर ती आपल्याला मी सर्वात आधी शिलाई करून घेतली आणि मग त्याच्यानंतर चेक केलं तर ज्या काही प्लेटा आहेत तर त्या बरोबर आतमध्ये फोल्ड झाल्या। त्याच्यानंतर स्टिच ओपनरच्या सहाय्याने मी त्या ओपन केल्या आणि अगदी बरोबर हाताने करून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती परत मी त्यांची दिशा चुकू नये किंवा बाहीचा शेप हा बिघडू नये तर याच्यासाठी नंतर मी शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो बरोबर मी कट केला। त्याच्यानंतर मग जो काही ब्लाउज पीस आहे त्याच्या पुढच्या दिशेला बरोबर मी खून करून घेतली आणि इथं मी हे चौकोनी कपड्याचे आकार कट करून घेतले। तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे बनवू शकतात। त्याच्यानंतर हे काही चौकोनी कपड्याची मी इथं अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेत आहे। दोघही बाजूंना 1.5-2 इंच शिलाई मार्जिन सोडून आणि हे बरोबर मी अशा पद्धतीने लावून आणि त्यांच्यावरती शिलाई मारून घेत आहे। त्याच्यानंतर जी काही शिलाई मार्जिन सोडून आणि परत त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेतली तर पफ स्लीवची ही खूप छान अशी ट्रेंडिंग डिझाईन मी तयार करून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीत साडीचा जो काही काठ आहे आणि उरलेल्या कपड्यापासून छान अशी पफ स्लीव्स तयार करून बघा।